आपल्या किचनमध्ये साबुदाणाच्या अशा फेण्या करणार आहोत. म्हणजे सुक्या साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा पण ते पातळ न करता अशा सुक्या साबुदाणा इडली पात्रात वाफवून त्याचे आपण, काही जण त्याला पापडही म्हणतात, काही फेण्या म्हणतात, असं मी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, पण त्यातल्या थोड्या ह्याच्यात रंग घालणार आहे आणि थोडे पांढरे करणार आहे. त्याच्यामुळे हा 2 ह्याच्यात वेगवेगळा घेतला आहे. त्याच्यात मी आता थोडं मीठ घालणार आहे, चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडंसं जिरं, चांगलं लागतं, कारण हे आपण उपासाला वगैरे पण खातो, त्याच्यामुळे जिरं छान लागतं. आणि आता जरा मी ह्याला थोडंसं पाणी लावणार आहे, कारण काय भिजवलेला सुखा झाला आहे म्हणून अगदी थोडं पाणी लावणार आहे, अगदीच खळखळीत झाला आहे म्हणून. थोडे रंगीत करणार आणि थोडे पांढरे करणार आहे. हे बघा, हे आधी मी चांगलं हे करून घेते. आता ह्या साच्याना मी पहिल्यांदा काय करणार आहे तर तेल लावून घेणार आहे. तेलाची खरी जरूर नसते, पण जरा घेते तेल लावून, म्हणजे पटकन उकडतात या दृष्टीनं. अगदी तेलाचा थेंबर हात असा एक हात घ्यायचा आणि सगळीकडे चोळायचा असं. हे बघा, अगदी नावाला, मग आपले पापड पटकन उकडतात. हे बघा, अगदी एक हात घेऊन आता तसंच ह्या ताटल्यानं पण लावून ठेवते, म्हणजे आपण ह्या पण एका बाजूला दुसरीकडे ठेवू शिजत. रंगीत एका बाजूला ठेवू, पांढरे एका बाजूला ठेवू. ह्या पण ताटल्या मापाच्या आहेत. काही जणांकडे ताटल्या नसल्या तर अशा मापाचं गोल रिंग किंवा तुमचं बांगड्या असल्या तरीही ठेवतात आणि तसंही करतात. कोणीकडून आपल्याला गोल, त्रिकोण, कुठचेही आकार चालतात, पण शक्यतो फेण्या या आपण गोलच करतो. आता मी या साच्यामध्ये हा साबुदाणा घालणार आहे. हा बघा, असा पसरणार आहे तो. आधी घालून घेते सगळ्या ह्याच्यात आणि नंतर मग तो पसरणार आहे. थोडेच करणार आहे मी. आणि हे पापड छान एकदम असं कोण आलं तर पटकन तळूनही देता येतात आणि छान उपासाला वगैरे सुद्धा पटकन, आपल्याला कोण पाहुणापाई आला तर पटकन मिळू शकतं. हे बघा, असं हे आता जरा पसरून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, ते शिजले की छान एकदम असं मस्त लुसलुशीत असे पापड आपल्याला मिळतील. जाड करणार नाही फार, मी पातळच करणार आहे. हे बघा, आणि अगदी 5 मिनिटात हे होतात. नाही, हा चुकीचा आहे साचा, आधी ते ठेवायला हवा आहे. हा बघा, हा आता पहिला साचा ठेवला, हा दुसरा साचा ठेवते आणि तसाच हा मी तिसरा साचा पण ठेवणार आहे. मी फक्त हे कसं करायचं हे दाखवण्यापुरते थोडे थोडे करते आहे, तुम्हाला ही आयडिया येईल त्याची. कारण नेहमी बाजारातून आणून खाण्यापेक्षा आपण घरात केलेल्याचा आनंद आपल्याला जास्त मिळतो. हे झटपट होतात आणि वाळायलाही वेळ लागत नाही. सुखं असल्यामुळे नेहमी आपण फेण्या करतो त्या वाळायला वेळ लागतो, पण ह्या वाळायला वेळ लागत नाही, एका उन्हात वाळतात. हे पण होल बघून ठेवायचे असतात, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला, म्हणजे पटकन वाफवले जातात पापड आपले. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता हे बघा, आपले पापड हे तयार झालेत. आता मी हे गॅस बाहेर घालवणार आणि स्टँड बाहेर काढणार. थंड झाले की आपण काढून वाळत टाकायचे. किती सुंदर झालेत बघा. झाले मस्तपैकी. 2 मिनिटांनी आपण उपटवून कागदावर घालूया वाळत.
हे बघा, हे असे आपले सुंदर पापड तयार, फेण्या किंवा पापड काही म्हणा. हे सुटसुटीत करायला एकदम सोपं आणि छान, तळल्यावर एकदम सुंदर. पान भरलेलं दिसतं पापड फेणी असं असलं की. अशा आता मी सगळ्या काढून घेते. तर हे आपले दुसरे रंगीत पण तयार झाल्या फेण्या, त्या पण आता आपण काढूया. हे बघा छानपैकी. तर हे खाली काढते आणि गार झाले की आपण प्लॅस्टिकवर घेऊया. ते छान दिसत आहेत बघा. असं सुद्धा पडेल. हे असे आपण छानपैकी सगळे उपटवून घ्यायचे. हे बघा कसे सुंदर आपले पापड झालेत. ते साबुदाणा पापड म्हणा किंवा फेणी म्हणा, काहीही म्हणा. जरा थोडे बस. आपण या केलेल्या फेणी म्हणा पापड म्हणा, हे आता चांगलं आपलं सुकून तयार आहे. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. एकदम असं छान खुसखुशीत असं होईल. मी तुम्हाला तळून दाखवते. छान सुकलं आहे एकदम मस्त. ते चांगलं तापवून घ्यायचं मात्र. हे बघा तशी फुलली ती. एवढी डबल झाली बघा. साबुदाण्याची पापड काय फेणी काय व्यवस्थित तळायला लागतं, नाही तर आतून कच्चं राहतं. म्हणून असं छानपैकी आपण आता एक तळून घेऊया. 2-4 तुम्हाला दाखवण्यासाठी तळती आहे. बघा केवढी होती ती आता बघा. डबल होते डबल. आणि एकदम हलकी फुलकी आणि छान. फक्त व्यवस्थित तळायची, कच्चा राहू नये साबुदाणा म्हणून. रंग मी अति घातला नाही आहे. खऱ्या पांढऱ्यात छान वाटतात. छान होत आहे बघ. अंड्या किती सुंदर दिसत आहेत बघा, फुललेल्या एकदम मस्त. असे हे आपले साबुदाण्याचे फेणी पापड खाण्यासाठी तयार आहेत. आता हे एका बाजूला हे सुकलेले आहेत आणि हे तळलेले. आता माझा हा व्हिडिओ मी किती वेळ साबुदाणा भिजत ठेवला, काय काय केलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.